शिरोळ तालुक्यातील सैनिक परंपरेचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैनिक टाकळी गावामध्ये युवकांसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल तसेच सैनिकी कॅन्टीन उभारण्याचा प्रस्ताव तयार करून लवकरच विकसित करणार असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. प्रस्तावित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDC प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सैनिक टाकळी येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळानं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन गावच्या विकासासंदर्भात विविध मागण्या मांडल्या. या सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून गावाचा विकास आणि स्थानिकांच्या हिताचं रक्षण या दोन्ही बाबींना प्राधान्य दिलं जाईल असं आमदार यड्रावकर यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिष्टमंडळानं सैनिक टाकळीच्या सैनिकी परंपरेला साजेशा सुविधा उभारण्याची मागणी केली. युवकांना संरक्षण दलातील भरतीसाठी सक्षम व्यासपीठ मिळावं यासाठी भव्य क्रीडांगण, सैनिकी स्कूल, सैनिकी कॅन्टीन सुरू करण्यात यावं. यासोबतच MIDCमध्ये प्रदूषणमुक्त उद्योगांना प्राधान्य देण्यात यावं. तसेच स्थानिक युवकांना उद्योग आणि रोजगारामध्ये प्रथम संधी मिळावी यासह विविध मागण्या मांडल्या. या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत असताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की सैनिक टाकळीच्या विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सर्व प्रस्ताव सादर करून ते मंजूर करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं प्रयत्न करणार आहोत. गावातील युवकांना रोजगार, क्रीडा आणि सैनिकी क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी शिष्टमंडळानं स्पष्ट केलं की गावच्या विकासाला आणि MIDC प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र विकासाबरोबरच गावकऱ्यांच्या हिताची जपणूक झाली पाहिजे. या भूमिकेतून त्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या आमदार यड्रावकर यांच्यासमोर मांडल्या. MIDCसाठी आवश्यक जमीन वगळून उर्वरित जागेमध्ये महापूरग्रस्त व गरजू नागरिकांना घरकुलासाठी भूखंड उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करण्यात आली. तसेच गावातील युवकांसाठी क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, घनकचरा प्रकल्प आणि केंद्रीय विद्यालयासाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली. प्रस्तावित MIDCमध्ये उद्योगांमध्ये स्थानिक तरुणांना किमान 70% रोजगाराचे प्राधान्य द्यावे. तसेच उद्योग उभारणीसाठी स्थानिक नागरिकांना प्लॉट वाटपात विशेष प्राधान्य द्यावं अशी मागणीही करण्यात आली. याशिवाय माजी सैनिकांसाठी उद्योग उभारणीसाठी स्वतंत्र प्लॉट आरक्षित ठेवावेत. MIDCमधून मिळणाऱ्या महसुलाचा जास्तीत जास्त हिस्सा ग्रामपंचायतीला मिळावा. MIDCमध्ये येणारे उद्योग हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण न करणारे पर्यावरणपूरक असावेत. महापुराच्या काळात पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी निवारा शेड उभारण्यात यावं. तसेच अंतर्गत रस्ते, वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह सर्व मूलभूत सुविधा MIDC प्रशासनाने स्वतःच्या खर्चातून उभाराव्यात अशा मागण्याही शिष्टमंडळानं मांडल्या. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठीची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याची ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी दिली. या भेटीप्रसंगी माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, माजी उपसरपंच रणजितसिंह पाटील, माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, सागर बिरंगे, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली.